9 डिसेंबर 2024 याच दिवशी देशमुख कुटुंबियांवर शोककळा पसरली। मस्साजोगचे सरपंच दिवंगत संतोष देशमुख यांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली। या हत्येमागचा मुख्य सूत्रधार होता तो म्हणजे धनंजय मुंडेंचा निकटवर्तीय वाल्मिक कराड। या वाल्मिक कराडला नंतर अटक झाली। मात्र हे नेमकं प्रकरण काय होतं? आज या घटनेला 1 वर्ष पूर्ण झालेलं आहे। हे प्रकरण नेमकं काय होतं आपण आता बघूया। धनंजय देशमुख म्हणजे संतोष देशमुखांचे सख्खे बंधू यांनी सांगितलेल्या जबाबाप्रमाणे 6 डिसेंबर रोजी खंडणी मागण्यासाठी आलेल्या काही जणांनी मस्साजोग येथील पवनचक्की प्रकल्पाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मारहाण केल्याची घटना घडली होती। त्या प्रकल्पावर काम करणारे सुरक्षा रक्षक हे मस्साजोगचे असल्यानं सरपंच संतोष देशमुख यांनी या प्रकरणामध्ये मध्यस्थी केली होती। तसंच मारहाण करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी सुद्धा त्यांनी केली होती। याचा राग मनात धरून अपहरणकर्त्यांनी संतोष देशमुख यांचा खून केल्याचा आरोप धनंजय देशमुखांनी केला। या प्रकरणानंतर राजकीय वातावरण अक्षरशः ढवळून निघालं। धनंजय मुंडेंना या प्रकरणी मंत्रिपदाचा राजीनामा सुद्धा द्यावा लागला होता। या प्रकरणामध्ये जो आरोपी होता तो म्हणजे सुदर्शन घुलेला मकोका अंतर्गत कारवाई सुद्धा करण्यात आलेली होती। मात्र एक ट्विस्ट यामध्ये असा होता की जो वाल्मिक कराड आहे, जो धनंजय मुंडेंचा निकटवर्तीय मानला जातो आणि त्याच्यामुळेच धनंजय मुंडेंना राजीनामा द्यावा लागला, हा पोलिसांच्या शरणच येत नव्हता। पोलिसांना तो सापडतच नव्हता। सरते शेवटी त्याला पुण्यामधून पोलिसांना याची टीप लागली तरी सुद्धा तो सापडत नव्हता। मात्र त्याने एक व्हिडिओ ट्विट केला आणि त्या व्हिडिओनंतर तो स्वतः पोलिसांच्या शरण आला। पोलिसांना तो हातीच लागला नाही। म्हणजे एवढी आपली कायदे सुव्यवस्था इतकी कमजोर पडली आहे। पोलिसांच्या हाती अजून सुद्धा हा गुन्हेगार लागलेला नव्हता, तो स्वतः शरण आलेला होता। याच्यामध्ये सर्वात जास्त अपयश होतं ते म्हणजे पोलीस यंत्रणांचं आणि तपास यंत्रणांचं। दरम्यान या सुदर्शन घुलेसह 8 जणांवरती मकोका अंतर्गत पोलिसांनी कारवाई केली। कोर्टामध्ये सुद्धा हे प्रकरण अजून सुद्धा सुरू आहे। मात्र एक आरोपी अजून सुद्धा फरार आहे, तो म्हणजे कृष्णा आंधळे। मात्र आज या घटनेला 1 वर्ष जवळपास पूर्ण होत आहे। न्यायालयामध्ये हे प्रकरण चालू आहे। न्यायाच्या प्रतीक्षेमध्ये हे देशमुख कुटुंबीय आहे। अजून सुद्धा या कुटुंबाला न्याय मिळालेला नाहीये। न्यायासाठी न्यायालयाचे उंबरठे हे कुटुंब झिजवत आहे। मात्र एवढे पुरावे असून सुद्धा अजून या आरोपींवर ठोस अशी कारवाई होत नाही। अजून सुद्धा तो कृष्णा आंधळे सापडत नाही। कृष्णा आंधळे अजून सुद्धा फरार आहे, त्याचा थांगपत्ता लागत नाही। का एवढा वेळ लागतोय असा सुद्धा प्रश्न आता या निमित्तानं उपस्थित होतोय। या देशमुख कुटुंबाला न्याय तरी कधी मिळणार हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। कारण आता सध्या हिवाळी अधिवेशन सुद्धा चालू आहे। हिवाळी अधिवेशनामध्ये सुद्धा हा मुद्दा उपस्थित केला जाऊ शकतो। विरोधक सुद्धा सरकारला धारेवर धरू शकतात। त्यामुळे हे प्रकरण नेमकं आता कितपत खेचलं जातं, कितपत या प्रकरणावरती अजून कुठले धागेदोरे समोर येतात का, हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। त्यामुळे देशमुख कुटुंबियांना न्याय तरी कधी मिळतो हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा जय महाराष्ट्र।